Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, that is kingdom Animalia. We have already learned the phylums up to the phylum uh, Chordata. In Chordata we are learning this phylum in detail up to class level, and we have also learned the subphylum Urochordata, subphylum Cephalochordata, and we are now learning the subphylum Vertebrata. In Vertebrata, in last lecture, we have also studied the class Cyclostomata, which was under the division Agnatostomata. In subphylum Vertebrata, there are Agnatostomata and Gnatostomata. These two divisions are there, and out of that division, Agnatostomata, the animals were without jaws, and Gnatostomata, in this division, animals are with jaw. म्हणजे लास्ट टाइम जे आपण एग्नॅथोस्टोमॅटा हा जो डिव्हिजन शिकलो, त्यामध्ये जे ॲनिमल्स होते त्यांना तोंडामध्ये जबडा नव्हता. हे सगळे व्हर्टिब्रेट्सच आहेत. यांना पाठीचा कणा आहे, परंतु त्यांचे जे माउथ आहे त्या माउथमध्ये जॉज म्हणजे जबडा नव्हता. यामध्ये डिव्हिजन ग्नॅथोस्टोमॅटा हा जो डिव्हिजन आहे, या डिव्हिजनमध्ये येणाऱ्या प्रत्येक ॲनिमलमध्ये त्यांच्या माउथमध्ये जबडा आहे, म्हणून त्यांना ग्नॅथोस्टोमॅटा या डिव्हिजनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. In this division Gnathostomata, all the animals are there, and that animals are further classified into two groups, into superclass Species and another superclass, that is Tetrapoda. Species means they bears fin and Tetrapoda means they bears four limb. हे जे सर्व प्राणी आहेत जे पृष्ठवंशीय आहेत आणि ज्यांच्या तोंडामध्ये जबडा आहे, या प्राण्यांचे दोन ग्रुप पडतात, आणि त्यापैकी पहिला ग्रुप आहे स्पायसीस. स्पायसीस म्हणजे सर्व ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, आणि ज्यांना आपण कॉमन नेम फिशेस म्हणतो. हे सर्व फिशेस स्पायसीस या ग्रुपमध्ये येतात, आणि लोकोमोशनसाठी त्यांना फिन्स असतात, म्हणजे त्यांना पंख असतात पाण्यामध्ये स्विम करण्यासाठी. आणि इतर जे प्राणी आहेत टेट्रापोडा, त्यांना दे बिअर्स फोर लिम्स, म्हणजे त्यांना चार पाय आहेत. लिम्स म्हणजे लोकोमोशनसाठी जे ऑर्गन्स असतात त्यांना लिम्स असं म्हटलं जातं, आणि त्यांना असे चार पाय आहेत, म्हणून टेट्रापोडा. आज आपण पहिला सुपर क्लास, टुडे वी आर गोइंग टू स्टडी द सुपर क्लास स्पायसीस अँड जनरल कॅरेक्टर ऑफ सुपर क्लास स्पायसीस वी आर गोइंग टू स्टडी. आज आपण स्पायसीसमधले जनरल कॅरेक्टर काय आहेत हे बघूया. हे सर्व प्राणी आहेत हे काय आहेत? ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे. ऑल दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. स्पायसीस, दीज आर पोइकिलोथर्मिक. हे सर्व प्राणी जे आहेत हे पोइकिलोथर्मिक. पोइकिलोथर्मिक म्हणजे काय? तर याचा अर्थ पुढे दिलेला आहे. बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंज इन द सराउंडिंग टेम्परेचर. या प्राण्यांचं जे बॉडीचं टेम्परेचर आहे, हे बॉडीचं टेम्परेचर त्यांच्या सराउंडिंग्समध्ये, ते ज्या टाईपच्या पाण्यामध्ये राहतात, ज्या टेम्परेचर असलेल्या पाण्यामध्ये राहतात, त्यानुसार त्यांचं बॉडी टेम्परेचरसुद्धा बदलतं. ह्या फिनॉमिनाला, या सिच्युएशनला पोइकिलोथर्मिक असं म्हटलं जातं. पोइकिलोथर्मिक मीन्स वॉट? द ॲनिमल्स विच कॅन चेंज देअर बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू द सराउंडिंग टेम्परेचर. It is called as poikilothermic. Lateral line system is present, which shows the presence of receptor for detection of water current. त्याचबरोबर हे जे सर्व मासे आहेत, हे जे प्राणी आहेत, यांना फूडच्या सर्चसाठी किंवा लोकोमोशनसाठी, मायग्रेशनसाठी पाण्याचा करंट, वॉटर करंट जो आहे, म्हणजे कुठून कुठे प्रवाह चाललेला आहे हे समजण्यासाठी त्यांच्या शरीरावरती लॅटरल लाईन असते, आणि ह्या लॅटरल लाईनमध्ये काही रिसेप्टर्स असतात. द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट ऑन दॅट लॅटरल लाईन आर कॉल्ड ॲज रेरोरिसेप्टर्स फॉर द डिटेक्शन ऑफ वॉटर करंट. Locomotion is by body muscles and fins. We know that the
all the fishes they can swim by having some type of movement in their मसल्स और होल बॉडी, संपूर्ण बॉडीमध्ये एक प्रकारची त्यांच्यामध्ये मूवमेंट होते आणि त्या मूवमेंटमुळे ते काय करू शकतात, पुढे सरकू शकतात किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतात. आणि ही मूवमेंट मसल्समुळे होत असते, त्यांच्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत त्यांच्यामुळे होत असते. अँड अनदर विच आर मेन थिंग्स दॅट आर फिन्स, म्हणजे मुख्य काय आहे तर त्यांना फिन्स असतात. तर या डायग्रॅममध्ये किंवा हा जो पिक्चर आहे या पिक्चरमध्ये आपल्याला फिन्स दिसतात. हे जे आहेत हे लॅटरल फिन्स आहेत त्याचे, हे पेल्विक फिन, पेक्टोरल फिन, या फिनला काय म्हणायचं, पेक्टोरल फिन, याला पेल्विक फिन असं म्हणायचं. हे जे आहे याला ॲनल फिन, हे मेडियन फिन, आणि लास्टला जे आहे जो सी शेपमध्ये असतो ह्याला कॉडल फिन असं म्हटलं जातं. शेवटी जे शेपूट असतं त्या शेपूटला अटॅच जे फिन आहे त्याला कॉडल फिन असं म्हटलं जातं. कॉडल फिन ॲक्ट ॲज अ स्टेअरिंग व्हील, आणि हेच जे महत्त्वाचं आहे. कॉडल फिन जे असतं हे त्यांना वळण देण्यासाठी, बॉडी मुवमेंटमुळे हे सर्व प्राणी पुढे जाऊ शकतात आणि त्यांना वळण देण्यासाठी, कोणती डायरेक्शनमध्ये त्यांना जायचं आहे ते डायरेक्शन देण्यासाठी कॉडल फिनचा उपयोग त्यांना होत असतो. स्केलेटन, यांची बॉडी कशी आहे हे आपण बघूया. एक्झोस्केलेटन इज ऑफ डर्मल स्केन. एक्झोस्केलेटन, एक्झो मीन्स बाहेरच्या बाजूला असणारे, स्केलेटन म्हणजे शरीराला आधार देणारा टिश्यू, त्याला स्केलेटन असं म्हणायचं. एक्झोस्केलेटन इज डर्मल स्केल, म्हणजे यांचे जे डर्मीज आहेत, कातडी आहे, ह्या कातडीवरती स्केल्स, हे जे आपल्याला दिसतात हे स्केल्स असतात. या प्राण्यामध्ये हे स्केल्स आहेत. हा साध्या माशाचा डर्मल इमेज आहे. आणि ही जी इमेज आहे जी मोठी करून दाखवलेली आहे, पॉइंटेड स्केल्स आपल्याला दिसतात, त्याला पॅक्लॉइड स्केल असं म्हटलं जातं. शार्क मासा तुम्ही बघितलेला असेल, यू माइट हॅव सीन द शार्क, अँड दिस इज द एनलार्ज पिक्चर ऑफ सरफेस ऑफ दॅट स्किन ऑफ शार्क, अँड दॅट शार्क ऑल्सो पॉझेसेस सच टाईप ऑफ स्केल्स. त्यांच्या शरीरावरती सुद्धा असे स्केल्स असतात. दीज आर पॅक्लॉइड स्केल्स. सो स्केल्स आर प्रेझेंट ॲज अ एक्झोस्केलेटन. त्यांचा एक्झोस्केलेटन आहे ते अशा पद्धतीने स्केल्स प्रेझेंट असतात. एंडोस्केलेटन मे बी ऑफ कार्टिलेज टिश्यू और मे बी ऑफ बोनी टिश्यू. यांचं एंडोस्केलेटन जे आहे, इथे दोन पिक्चर्स आपल्याला दिसतात. वरती एक शार्क आहे आणि खाली साधा बोनी फिश आपल्याला बघायला मिळतो. शार्कमध्ये जर तुम्ही बघितलात तर हे जे एक्झोस्केलेटन आहे, ह्याचा जो वर्टिब्रल कॉलम आहे हा, आणि इतर त्याचे जे बोन स्ट्रक्चर्स आहेत, ऑल दीज बोन स्ट्रक्चर्स आर मेड अप ऑफ कार्टिलेज टिश्यू. हे जे बोन्स आहेत हे कार्टिलेज टिश्यूपासून बनलेले आहेत. आणि दुसरा जो प्रकार खाली दुसरं पिक्चर आहे, यामध्ये हे जे बोन्स दिसतात, ऑल दीज स्केलेटन हे जे आपल्याला दिसतं, ऑल दीज स्केलेटन इज मेड अप ऑफ बोनी टिश्यू. हे सगळे बोन्सपासून बनलेलं स्केलेटन आहे. म्हणजे दोन्ही टाईपचं स्केलेटन सुपर क्लास स्पायसीसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. देन देअर बॉडी इज स्ट्रीमलाईन. त्यांची जी बॉडी असते ही स्ट्रीमलाईन असते, और बोट शेप. स्ट्रीमलाईन म्हणजे काय तर हा जो मासा आहे डी मध्ये आपल्याला दाखवलेला आहे, हा मासा आहे. ह्या माशाची बॉडी जर तुम्ही बघितलात तर मध्यभागी जास्त डिस्टन्स आहे, पुढे निमुळता, पाठीमागे निमुळता. ॲट द मिडियन इट इज ब्रॉडर, देन इट इज टॅपरिंग अँड इट इज टॅपरिंग, अँड सच body structure is called as streamlined body. Maximum type of animals in these superclass shows the streamlined body. It helps them for easy swimming. हे जे आहे streamlined body, this feature offers minimum resistance during swimming. म्हणजे हे स्विम करताना पाण्याचा रेजिस्टन्स कमीत कमी मिळेल अशा पद्धतीने यांची बॉडी असते. रेस्पिरेशन इज बाय गिल्स. यांचं जे रेस्पिरेशन आहे, ॲज दे आर लिव्हिंग इन द ॲक्वॅटिक हॅबिटॅट, कारण की ते ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये जगतात, मग त्यांना रेस्पिरेशनसाठी जे गॅसेसची गरज असते, ऑक्सिजन, हा ऑक्सिजन ॲक्वॅटिक हॅबिटॅटमधूनच ॲक्वायर करायचा असतो. मग अशा ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये नेहमी
Gills are specially made for the gas exchange in aquatic habitat. aquatic habitatमध्ये गॅस एक्सचेंज होण्यासाठी गिल्स असतात. इथे हा जो एक फिश आहे यामध्ये जे गिल्स आहेत ते या पद्धतीचे आहेत आणि याच्यावरती एक कवरिंग असतं, त्याला अपर कुलम असं म्हटलं जातं. इथे हे गिल्स दाखवण्यासाठी कवरिंग दाखवलेलं नाही आहे. आणि हा जो दुसरा ॲनिमल आहे ज्याला आपण शार्क म्हणतो, यामध्ये 1 2 3 4 5 to 8 पेअर्स ऑफ गिल्स आर प्रेझेंट. 5 ते 8 पेअर असतात त्याचे गिल्स. आणि एक वैशिष्ट्य शार्क माशाचं तुम्हाला कदाचित माहिती असेल ते म्हणजे शार्क हा जो प्राणी आहे याला नेहमी फिरत राहावं लागतं. एका जागेवरती स्थिर तो राहू शकत नाही. का? तर त्याचं जे रेस्पिरेशन आहे ते होण्यासाठी हा जर पुढे सरकला तरच त्याच्या तोंडामधून पाणी विथ द थ्रू द माउथ द वॉटर कॅन एंटर इनसाइड अँड इट विल एक्सपेल फ्रॉम द गिल्स. हा जो करंट आहे हा कंटिन्यू चालू राहण्यासाठी त्याला नेहमी स्विम करत राहावं लागतं. अशा पद्धतीची रचना शार्क माशांमध्ये असते. हिअर यू कॅन सी दॅट दिस गिल्स आर ओपन. हे जे गिल्स आहे ते ओपन असतात आणि हे जे गिल्स आहे हे इट इज क्लोज्ड बाय अपर कुलम. देन सर्क्युलेशन. हार्ट इज ऑफ 2 चेंबर्ड अँड इज व्हेंट्रल इन पोझिशन. यांचं जे हार्ट आहे हे हार्ट 2 चेंबरचं असतं आणि ते कोणत्या पोझिशनमध्ये असतं तर व्हेंट्रल लाईन. व्हेंट्रल म्हणजे खालची बाजू आणि ही जी आहे डॉर्सल पोझिशन. हार्ट इज पोझिशन ॲट द व्हेंट्रल साईड. इट शोज सिंगल अँड क्लोज सर्क्युलेशन. यांचं जे सर्क्युलेशन आहे हे सिंगल सर्क्युलेशन असतं आणि क्लोज सर्क्युलेशन म्हणजे व्हेन्स, ब्लड इज एनक्लोज इनसाइड द व्हेन्स. heart always shows the presence of deoxygenated blood, so it described as the venous heart. यांचं जे हार्ट आहे या हार्टचं अजून एक वैशिष्ट्य आहे. इट हॅज अनदर characteristic that in the circulation of these animal, circulation takes place in direction like this. Deoxygenated blood is collected in the heart. Heart will pump that deoxygenated blood into the gill slit, and through the gill slit oxygenated blood is maintained, or oxygen is maintained in that blood, and such oxygenated blood is further circulated all over the body. म्हणजेच इथे जे ऑक्सिजन युक्त ब्लड आहे कल्ल्यातून जे गॅस एक्सचेंज होतं त्याच्यातून तयार झालेलं ऑक्सिजनयुक्त ब्लड आहे हे संपूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जे होतं तयार ते पुन्हा हार्टमध्ये येतं आणि हार्टमध्ये दोन्ही चेंबरमध्ये हे डिऑक्सिजनेटेड ब्लडच प्रेझेंट असतं. म्हणून या हार्टला व्हेनस हार्ट असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये कदाचित हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो की व्हाय द सुपर क्लास स्पायसिस shows the venous heart, or what is venous heart, explain the concept venous heart. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न येऊ शकतात. नर्वस सिस्टीम. दे हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन अँड लार्ज ऑल्फॅक्टरी लोब्स. यांच्यामध्ये जी नर्वस सिस्टीम आहे इथे येलो कलरमध्ये नर्वस सिस्टीम आहे. हा ब्रेन आहे. दिस इज ब्रेन. This is olfactory lobe. Olfactory lobes is exceed towards forward side or at the anterior side. पुढच्या बाजूला हा एक्सिड झालेला आहे olfactory lobes. एवढा मोठा olfactory lobes आहे. And other these are nerve cord. So this is about the nervous system of species. Reproduction. Sexes are separate means what? Male and female individuals are separate. Most of fishes are oviparous and some are viviparous. जास्तीत जास्त फिशेस हे काय आहेत? ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे काय तर individuals which lay eggs are called as oviparous, and viviparous means what? The individuals which can give birth direct another individual. जे नवीन इंडिव्हिज्युअलला बर्थ देतात, नवीन इंडिव्हिज्युअलला जन्म देतात डायरेक्टली विदाउट एग्ज.
त्यांना काय म्हणतो आपण, व्हिव्हिपॅरस. व्हिव्हिपॅरसमध्ये काय होतं, तर त्यांची डेव्हलपमेंट ही शरीरातच होत असते आणि डायरेक्ट तो मॅच्युअर बेबी शरीरातून बाहेर येतो, म्हणून त्याला व्हिव्हिपॅरस असं म्हटलं जातं. ओव्हिपॅरस म्हणजे हे एग्ज जे आहेत, हे एग्ज शरीराच्या बाहेर त्यांचं फर्टिलायझेशन होऊन त्यानंतर काही डेव्हलपमेंट होऊन पुन्हा ॲडल्ट बॉडी तयार होते. दिस इज a type of life cycle in the fishes. These are adult, they will lay eggs. Their fertilization is external. This is another point. यांचं जे fertilization असतं हे external असतं. And after fertilization they will undergo the further development. This is embryo, this is larva condition, this is juvenile fish, and these are the adult fish. So this is the reproduction of these species. Up to here we have learned the things about the superclass species. Now you have to answer one question, and that question is, what is the meaning of poikilothermic? पोइकिलोथर्मिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे काय, हे कन्सेप्ट तुम्हाला आन्सर, आणि हे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. यू हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन इन द कमेंट बॉक्स. या व्हिडिओमध्ये येणारे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ऑल द स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू राईट डाऊन द इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोटबुक. थँक यू.